Please subscribe my YouTube channel Sahaj Bod. Like, share and subscribe. गोष्ट 10वी. मैनावतीस उपदेश. त्यानंतर श्री शंकर आणि श्री विष्णू यांनी जालंधरांची स्तुती करून त्या शाबरी विद्येतील जारण, मारण, उच्चाटन, स्तंभव आणि मोहन इत्यादी विषयांवर कविता करण्यास सांगितले. त्याप्रमाणे जालंधरांनी 12 वर्षात 40,20,00,000 कविता केल्या आणि कानिफास तयार करून आपण तीर्थयात्रेस निघून गेले. तीर्थयात्रेत जालंधर डोक्यावर मोळी घेऊन गायीस चारीत असत. त्यांच्या मस्तकावरील मोळी वायू वरचेवर धरीत असे. हिंडत हिंडत ते बंगालमधील हेलपट्टणास गेले. तेथे मोळीचा चमत्कार पाहून अनेक लोक त्यांना सिद्ध समजून दर्शनास येऊ लागले. तेथे गोपीचंद राजाचे राज्य होते. त्याची आई मैनावती हिने जेव्हा मोळीचा हा चमत्कार पाहिला तेव्हा तिने त्यांना गुरु करण्याचे ठरवून आपल्या दासीमार्फत त्यांच्या घराचा तपास केला आणि मध्यरात्रीच्या सुमारास एका ताटात फळफळावळ आणि पक्वान्ने घेऊन ती जालिंदराच्या भेटीस गेली. त्या भेटीमध्ये मैनावती जालंधरांच्या पाया पडू लागली आणि म्हणाली, महाराज, मी आपल्याला शरण आले आहे. मला उपदेश करून जन्म मरण्याच्या फेऱ्यांमधून सोडवावे. मैनावतीची परीक्षा पाहण्यासाठी जालंधरांनी तिची नाना प्रकारे छळ केला, परंतु मैनावतीने जालिंदरांची सेवा सोडली नाही. एकदा तर जालंधरांनी झोपेचे सोंग करून एक मायावी भ्रमर मैनावतीच्या अंगावर सोडला. त्याने मैनावतीची मांडी फोडून रक्तबंबाळ केली, परंतु मैनावतीने सेवेत अंतर पडू दिले नाही. ते पाहून जालंधरांनी प्रसन्न होऊन तिला मंत्रोपदेश केला आणि संजीवनी मंत्राच्या द्वारे तिला अमर केले. गोष्ट 11वी. जालंधरांचा छळ. जालंधरांच्या उपदेशाने मैनावतीला आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि आपला मुलगा गोपीचंद ह्याने देखील जालंधरांचे शिष्यत्व पत्करावे असे तिला वाटू लागले. एक दिवस राजा गोपीचंद चौरंगावर बसून आपल्या दासीकडून सुवासिक तेले अंगास लावून घेत होता. ते दृश्य पाहून मैनावती दुःखातिशयाने रडू लागली. तो आवाज ऐकताच गोपीचंद धावतच तिच्या जवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. मैनावती स्पुंदत म्हणाली, बाळा, तुझ्या या सुकुमार देहाची एक ना एक दिवस राख रांगोळी होणार. तेव्हा त्यापूर्वीच जालंधरांना शरण जाऊन तू आपल्या जन्माचे सार्थक का करून घेत नाहीस? मैनावतीचे हे भाषण गोपीचंदाच्या लुमावती नामक पट्टराणीने ऐकले आणि ती मनाशी म्हणाली, आपल्या मुलाला राजविलास सोडून जोगी बनवू पाहणारी ही आई नसून वैरीण आहे. मला यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. इकडे गोपीचंदाला मैनावतीचा उपदेश पटला, परंतु तो म्हणाला, आई, जालंधरांच्या सामर्थ्याची परीक्षा घेतल्याखेरीज मी त्यांचे शिष्यत्व कधीही पत्करणार नाही. मैनावतीने ते कबूल केले. मैनावतीच्या भाषणाने दुःखित झालेली लुमावती इतर राण्यांना भेटली आणि तिने मैनावतीने गोपीचंदास केलेला उपदेश त्यांना ऐकविला. तो ऐकून सर्व राण्यांना अपरिमित दुःख झाले, परंतु लुमावतीने त्यांना धीर देऊन काहीतरी तोड काढण्याचे आश्वासन दिले. रात्री गोपीचंद लुमावतीच्या महालात येताच लुमावतीने गोड गोड भाषण करून त्यास खुश केले आणि ती हळूच म्हणाली, नाथ, माझ्या ऐकण्यात एक चमत्कारिक गोष्ट आली आहे. ती अशी की जालिंदर नावाचा एक जोगी गावात आला असून तुमची आई त्याचे नादास लागली आहे, परंतु त्या जोगड्याची बायकांवर वाईट नजर आहे असे ऐकते. हे ऐकताच गोपीचंदास क्रोध येऊन त्याने प्रधानाला बोलावून जालंधरास आणावयास सांगितले. त्याप्रमाणे प्रधानाने जालंधरांना पकडून आणताच
गोपीचंदाने एक मोठा खड्डा खणवून त्यात जालंधरांना टाकले आणि तो खड्डा घोड्याच्या लिदीने भरून काढला. ही गोष्ट मध्यरात्री घडल्यामुळे कुणासही समजली नाही. इकडे जालंधरांनी वज्रासनाच्या योगे ती लीद वरच्यावर अडवून धरली आणि आपण वज्रासन घालून निर्धास्तपणे आत ध्यानास बसून राहिले. गोष्ट 12वी. गुरु शिष्याची भेट. गोरक्षनाथांनी बद्रिकाश्रमी राहून 12 वर्षे उग्र तपश्चर्या केली आणि आपल्या गुरूंचा मच्छिंद्रांचा शोध घेण्यासाठी ते देशोदेशी भटकू लागले. अशा प्रकारे फिरत फिरत ते हेलापट्टणास आले आणि त्यांनी तेथील रक्षकांजवळ आपल्या गुरूंची चौकशी केली. त्या रक्षकांनी जालिंदरनाथांची हकीकत सांगताच, बहुधा आपण तप सोडून गुरूंच्या शोधार्थ फिरत राहू म्हणून आपल्या गुरूंनीच नवे नाव घेतले असावे अशी मनाची समजूत करून ते भिक्षेसाठी गावात आले आणि एके ठिकाणी उभे राहून त्यांनी अलख असा शब्द उच्चारला. त्याच ठिकाणी जालंधरांना पुरलेले असल्यामुळे तो शब्द ऐकताच जालंधरांनी आतून आदेश असा शब्द उच्चारला. ते ऐकून गोरक्षांनी त्यांना त्यांचे नाव विचारून अशी अवस्था होण्याचे कारण विचारले. जालिंदरांनी सर्व हकीकत सांगताच गोरक्षांना गोपीचंदाचा क्रोध येऊन त्यांनी गोपीचंदाला शिक्षा करण्याची आज्ञा मागितली. परंतु जालिंदर म्हणाले, माझा शिष्य कानिफा मला युक्तीने काढून नेईल, तेव्हा तूर्त हे धाडस न करता आपण तीर्थयात्रेस निघून जावे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे गोरक्षनाथ तीर्थयात्रेस निघून गेले. तिकडे कानिफनाथ फिरत फिरत आपल्या 700 शिष्यांसह श्री राज्याजवळ आले. त्या राज्याजवळ पुरुष वाचत नाहीत हे सर्वांना ठाऊक होते. मारुतीने या सर्वांना पाहताच त्याला अशी भीती वाटली की हे लोक कदाचित मच्छिंद्रनाथांना श्री राज्यातून नेतील, म्हणून त्याने विशाल रूप धारण केले आणि बुभुकार केला. परंतु कानिफनाथांनी वज्रास्त्राने विभूती मंत्रून मारुतीवर सोडले. त्यामुळे मारुती जर्जर होऊन मूर्छित झाला. हे पाहून वायूने मारुती सावध करून कानिफनाथांशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. मारुतीने नाथांशी मैत्री करून मच्छिंद्रांना उपद्रव देणार नाही असे वचन घेऊन कानिफनाथांना श्री राज्यात जाण्याची परवानगी दिली. कानिफनाथ 1 महिना श्री राज्यात राहिले आणि तेथून मच्छिंद्रांची आज्ञा घेऊन तीर्थयात्रा करीत हेलापट्टणास गेले. तेथे त्यांची कीर्ती ऐकून गोपीचंदाने त्यांचा योग्य तो सन्मान केला. पुढे त्यांची आणि गोरक्षनाथांची एका अरण्यात भेट झाली. त्या भेटीमध्ये दोघांनाही एकमेकांच्या गुरूंचा शोध लागला. गोपीचंदाने आपल्या गुरूस लिदीत पुरून टाकल्याची हकीकत समजताच कानिफनाथांना गोपीचंदाचा क्रोध आला व त्याचा समाचार घेण्यासाठी ते आपल्या 700 शिष्यांसह हेलापट्टणाच्या अरण्यात जाऊन राहिले. कानिफनाथ अरण्यात असल्याची वार्ता कळताच त्यांनाच गुरु करण्याचे ठरवून गोपीचंद त्यांना आणण्यासाठी मोठ्या समारंभाने अरण्यात गेला. त्यावेळी गोपीचंदाचे मागणे ऐकून कानिफनाथ क्रोध आवरून म्हणाले, अरे, तू माझ्याजवळ अनुग्रह मागतोस, परंतु मी ज्यांच्याकडून अनुग्रह घेतला त्यांना तू लिदीत पुरून टाकले आहेस. जालंधरांनी खरे म्हणजे त्यावेळी तुझे भस्म करून टाकले असते. हे ऐकताच राजा गोपीचंद भीतीने थरथर कापू लागला आणि त्याने कानिफनाथांची क्षमा मागितली. दुसऱ्या दिवशी राजाने जालंधरास ज्या ठिकाणी पुरले होते ती जागा कानिफनाथांना दाखवली. तेथे आल्यावर कानिफनाथ आणि जालंधरनाथ या उभयंताचे बरेच बोलणे झाले आणि अखेर जमीन दुभंग होऊन गुरु शिष्यांची दृष्टादृष्ट झाली. जालिंदरनाथांच्या भेटीने सर्वांनाच खूप आनंद झाला.